अबुधाबीच्या शेख जायद ग्रँड मशिदीत पर्यटनाच्या जाहिरातीसाठी अबाया परिधान केल्यानं दीपिका पदुकोण पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे। रणवीर सिंगनं इंस्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करून या व्हिडिओला मेरा सुकून असं कॅप्शन दिलं आणि त्यानंतर हिजाब घातला म्हणून दीपिकाला ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं। याआधी सुद्धा दीपिका पदुकोण वेगवेगळ्या कारणांनी ट्रोल झाली आहे। 2015 साली माय बॉडी माय चॉईस अशा फेमिनिस्ट भूमिकेमुळे दीपिका ट्रोल झाली। त्यानंतर 2020 ला JNU मधील आंदोलनात सहभागी झाल्यानं दीपिकाला अँटी नॅशनल म्हणत ट्रोलिंग करण्यात आलं। 2023 मध्ये चित्रपटातील एका सीन मधील भगव्या रंगाच्या बिकनीमुळे हिंदू धर्माचा अपमान झाल्यामुळे ट्रोलिंग करण्यात आलं। दीपिका पदुकोणनं अद्याप ट्रोलिंगवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही। मात्र अबुधाबी टुरिझम बोर्डानं शेख जायद मशिदीत अबाया हा ड्रेस कोड आहे, यात प्रमोशन नाही तर आदर आहे असं स्पष्टीकरण दिलंय। त्यामुळे धार्मिक संवेदनशीलता आणि ध्रुवीकरण यामुळे असे वाद चिघळत जातात। कलाकारांना धार्मिक मुद्द्यांवरून ट्रोल करण्याची गरजच काय? दीपिकानं मंदिरात दुपट्टा घेतला, मशिदीत अबाया परिधान केला तर यात चुकीचं काय हे ज्याचं त्यानं ठरवावं। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।